सध्या आपण पाहतोय राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली होत आहेत, अनेक घडामोडी होत आहेत। विधानसभा आज विसर्जित झाली, मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा दिला। अशाच काही राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या पुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा तुम्ही पाहणार आहात। पुढचं बुलेटिन माझी सहकारी प्राजक्तासह। निश्चितच गार्गे, धन्यवाद। खरं तर राजकीय घडामोडी घडतातच आहेत, राजकीय घडामोडींना वेग आलाय। मात्र या संदर्भात किंवा या व्यतिरिक्त तुमच्या कामाच्या बातम्या देखील आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूयात हेडलाईन्सनं। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला राजीनामा। शिंदे काळजीवाहू सीएम म्हणून काम पाहणार। मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा जो निर्णय घेणार तो मान्य असेल। वरिष्ठांचा निरोप आल्यास दिल्लीत जाणार, केसरकर यांची माहिती। येत्या 3 महिन्यात मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता। पालिका निवडणुकांबाबत महायुतीत एकमत, मंत्रिमंडळ बैठकीत अधिसूचना जारी करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहुल गांधींच्या भेटीला। निवडणुकीतील पराभवावर चर्चा मंथन सुरू। शिवसेनेचे आजी माजी खासदार घेणार नरेंद्र मोदींची भेट। पीएमकडे मागितली भेटीसाठी वेळ। विधानसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत भाजप आणि महायुती अव्वल। भाजपला 26.77% मतं, तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून केवळ 33% मतं मिळाल्याची आकडेवारी समोर। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना केलं अभिवादन।